महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी। आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रमाची अंमलबजावणी अधांतरी। अंगणवाडी सेविका प्रशिक्षणाविना शैक्षणिक साहित्याची वानवा। राज्यातील अंगणवाड्यांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबविल्या जाणाऱ्या आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रमाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर अधांतरी आहे। या संदर्भात अद्याप ना अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण मिळाले ना शैक्षणिक साहित्य। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पूर्व प्राथमिक विभागात अंगणवाड्यांमध्ये 3 ते 6 वयोगटातील बालकांसाठी नव्या अभ्यासक्रमाची आखणी तयार करण्यात आली आहे। या नव्या शैक्षणिक वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे। अभ्यासक्रमाला आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2 आणि आधारशिला बालवाटिका 3 अशी नावे देण्यात आली आहे। हा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद आणि महिला व बालविकास विभागाने तयार केला आहे। नव्याने शैक्षणिक वर्षापासून तो लागू होईल। नाशिक जिल्ह्यात 5121 अंगणवाड्या आहेत। यामध्ये 3 ते 6 वयोगटातील 1,77,494 विद्यार्थी आहेत। मात्र नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यासक्रम शैक्षणिक साहित्य अद्याप अंगणवाड्यांमध्ये पोहोचलेले नाही। त्यामुळे नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी होणार याविषयी साशंकता व्यक्त होत आहे। याविषयी महिला व बालविकास विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन शिंदे यांनी माहिती दिली। अंगणवाडी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी ही शैक्षणिक विभागाच्या वतीने होणार आहे। याबाबत अद्याप सूचना प्राप्त नाही। अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण झालेले नाही। हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्यात होणार आहे। 12वी उत्तीर्ण तसेच अनिउत्तीर्ण निकषावर त्यांचे प्रशिक्षण कालावधी ठरेल। जुन्या अभ्यासक्रमातील साहित्य आपल्याकडील काही मोजक्या केंद्रावर आहे। शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात ज्या अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भरतात त्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर राबवले जाणार आहे। त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील एखादी खोली रिक्त असेल तर ती ताब्यात घेण्याविषयी सांगण्यात आले असल्याचे शिंदे यांनी नमूद केले आहे।